महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त क्रांतिकारी आणि महाराष्ट्राची बुलंद आवाज अनिरुद्धजी वनकर यांना प्रदेश अध्यक्ष करण्यात आलेले आहे. तर नागपूर शहराच्या काँग्रेसच्या आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांतर्फे आणि महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामधून आलेल्या लोकांतर्फे त्यांचे स्वागत आणि अभिनंदन आहे. थँक्यू. सगळेजण हात लावा. पूर्ण सहा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्रपाल गौतमजी यांच्या आगमनाप्रित्यर्थ आणि नवनिर्वाचित अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अनिरुद्धजी वनकर साहेबांनी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता आणि एक छोटेखानी मिटिंगचं आयोजन केलं होतं. त्या मिटिंगला विदर्भातील बहुतेक जिल्ह्यातून आमचे जिल्हाध्यक्ष किंवा पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी इथे उपस्थित झाले आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ऊर्जावान असं आम्हाला संबोधन केलं. मी आदरणीय राजेंद्रपालजी गौतम साहेबांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला या महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाची संधी अनिरुद्धजी वनकर यांच्या रूपात दिली, जे खरोखर एक लोकशाहीर आहेत आणि जे नेहमी आपल्या प्रबोधनातून लोकजागृती करत असतात. आज ते पक्षाच्या वतीनं लोकजागृती करतील. मी त्यांना या ठिकाणी भरपूर शुभेच्छा देतो. जय भीम. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्हाला एक धुरंधर नेता म्हणून अनिरुद्धजी अशासारखे महान व्यक्ती आम्हाला प्राप्त दिले म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे मी धन्यवाद मानतो. कारण की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग हा खालवलेला विभाग होता आणि आज अशी ऊर्जा भेटणारा एक व्यक्ती आम्हाला भेटला तर आमच्या एससी डिपार्टमेंटला खरोखर ऊर्जा निर्माण होईल अशी आशा पण ठेवतो. त्याचप्रमाणे आज नागपूर शहरामध्ये प्रथमदा त्यांचं आगमन झालं. त्यानिमित्त आम्ही नागपूर शहरवासी प्लस आजूबाजूचे सर्व गाववाले सर्व लोक डिपार्टमेंटने काम करणारे सर्व लोकांना वानकर साहेबांचं स्वागत केलं. त्याचप्रमाणे आज या नवीन ऊर्जा नागपूरसाठी भेटली. त्याचप्रमाणे त्यांच्या आदेशानुसार एससी डिपार्टमेंट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असो, नागपूर शहर काँग्रेस कमिटी असो किंवा दुसरं कोणत्या शहराचे कमिटी असो, आज त्यांच्या आदेशाने जे आदेश देतील ते आम्ही कार्यकर्त्यांना काम करणं आमच्या स्वभाव राहील आणि ते काम आम्हाला करावं लागेल. ह्या निमित्त आज नागपूर शहरामध्ये आमचे अनिरुद्धजी वानकर साहेब यांचं भव्य स्वागत करण्यात आलं आणि सर्वांना मी त्या प्रसंगी सर्वांना जय भीम म्हणतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.